हाल ही में चिंचभन चौक पर हुए हिट एंड रन हादसे ने एक गरीब परिवार को उजाड़ दिया। इस घटना ने नागपुर में सेकंड हैंड लग्जरी कारों की बिना कागजी कार्रवाई के बिक्री पर भी गंभीर सवाल खड़े कर दिए गए हैं। हादसे में शामिल BMW कार के मालिक अवंती कुमार कोठारी अपने पूरे परिवार के साथ फरार है। पुलिस ने तलाश तेज कर दी गई है, लेकिन अब मांग उठ रही है सिर्फ हादसे की नहीं बल्कि नागपुर में बिना रजिस्ट्रेशन ट्रांसफर के बिक रही लग्जरी गाड़ियों की बाजार की भी जांच हो। यह हादसा शनिवार देर रात 3 बजे के आसपास हुआ, जब HP 89A1592 नंबर की BMW कार ने एक दोपहिया वाहन को टक्कर मारी, जिस पर योगेश तुलसीराम बोपचे उम्र 30 वर्ष और उनके रिश्तेदार भोजेंद्र खोबरागड़े सवार थे। दोनों को गंभीर चोट आई और उन्हें एम्स नागपुर में ले जाया गया, जहां रविवार शाम योगेश की मौत हो गई। मृतक योगेश एक मजदूर थे और अपने परिवार के एकमात्र कमाने वाले सदस्य थे। वह अपने पीछे माता, पिता, पत्नी और 2 छोटे बच्चे छोड़ गए हैं। इस घटना से परिवार पूरे सदमे में है और प्रशासन की आर्थिक भरपाई सहित आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं। 2:30 वाजता ही घटना झालेली आहे। आम्हाला काही माहित नव्हतं। सकाळी दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती सांगायला आला होता त्यांच्याबद्दल की अशी घटना झाली, मरण पावले बा म्हणून। या घटनेनंतर ते म्हणजे त्याच जागी मरण पावले असं वगैरे सांगितलं होतं। तेव्हा आम्हाला मग कळलं की मरण पावले बा म्हणून। डॉक्टरनी मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे केलं तुरंत। नंतर मग एकामेकांनी कॉल वगैरे केला, तेव्हा मग घरच्या लोकांना माहीत झालं की हॉस्पिटलमध्ये आहे ॲडमिट। मग घरचे लोक पाहायला वगैरे गेले होते। घरची परिस्थिती अशी आहे, माझे दोन माझी छोटी छोटी मुलं आहेत। मी फक्त यांच्या भविष्यासाठी यांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे केला पाहिजे। असं मागणी आमची ह्याची आहे की आमचे माझ्या 2 भतीजे आहेत, त्यांच्या फ्युचरला आम्हाला बघावं लागेल पुढच्या। त्याच्याला काय करू शकतो आपण? आमची मागणी हीच आहे की जास्तीत जास्त आम्हाला गव्हर्नमेंट सेवा देतील ते चांगलं राहतील। आणि आम्ही ना पोलिसवाल्यांसोबत मदत मागलो, पण ते मदत करायला रेडी नाही आहे। ते म्हणत आहेत की ठीक आहे आम्ही पाहतो, फक्त ते असे म्हणत आहेत। आरोपीचा आम्हाला फोन नंबर पण भेटला, गोष्ट पण झाली, पण पूर्ण गोष्ट नाही झाली। ही गोष्ट आम्ही ना तिला सांगितलं, पण ते याच्याबद्दल काही ॲक्शन नाही घेत आहे पोलीसवाले। आणि आम्हाला म्हणतात आहे की ते तुम्ही केस करा म्हणते। तो आम्ही BMWचे तुम्हाला कागद पण देतो। तो आम्ही ना विचारलो की कोण देईल, तो ते मालक देईन म्हणते। आता ते मालक कसा देईन याच्याबद्दल आम्ही ना मुद्दा उठवलो की ते जेव्हा ते मालक आम्हाला डॉक्युमेंट देईल तर तुम्ही त्याला गिरफ्तार का नाही करा। आणि ते वरतून हे म्हणत आहेत की आम्हाला ते भेटत नाही। लहानसे होते आहेत, त्याचीच मदत पाहिजे। आम्ही ते कमावले जात नाही, आम्ही ते पोराच्याच भरोश्यावर होतो। आता तो पोरग चालली गेला आम्हाला सोडून सर। आता त्याची लेकराची मदत आम्हाला तेच पाहिजे, त्याची शिक्षणासाठी, त्याचे पोटभरासाठी ते काय खाऊ शकायचं। त्या गाडीनं झाली मौत, पण ते काही मदत नाही करून राहिले पोलीसवाले। त्यांना तोच आहे, त्याच्या मवाजा पाहिजे। त्याचे लेकर आहेत 2, एक 5 महिन्याचा आहे, एक 3 वर्षाचा आहे। योगेश तुलसीराम बोपचे हा अतिशय मेहनती आणि संघर्षवान व्यक्ती होता। याच्या भरोश्यावर याचे पूर्ण परिवार होता। आणि रात्री त्या दिवशी, शनिवारच्या दिवशी रात्री 3:15 वाजता ही घटना त्या रस्त्यावर घडलेली आहे। मला आतापर्यंत हे कळलेलं नाही आहे की FIR दाखल झाल्यानंतर सुद्धा आज 5 दिवस लोटून गेलेले आहे, तरी पण नागपूर शहर पोलिसातर्फे आतापर्यंत त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। म्हणजे आपली नागपूर शहर पोलीस आणि नागपूर शहर पोलीस तपास यंत्रणा एवढी हलकी झाली का की 5 दिवस लोटून सुद्धा त्याची आतापर्यंत अटक झालेली नाही। या परिवाराला कोण न्याय देणार? या लेकरांना कोण न्याय देणार? यांच्या भविष्याचे उदरनिर्वाह कोण करणार? मला याचं उत्तर नागपूर शहर पोलीस तर्फे हवं आहे। तपास यंत्रणा एवढी हलकी झालेली आहे का की म्हणजे गाडी नंबर भेटल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्या जागेवर चालले आणि तिथून तो फरार होत चालला। तुम्ही तिथे चालले घरी, तिथून तो घरात फरार होत चालला। म्हणजे चाललं काय? म्हणजे पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा साडगाड आहे का काही? कोणत्या नेत्याचा त्याच्यावर दबाव आहे? दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवाडे साहेब हे सुट्टीवर चालले जातात। म्हणजे एकीकडे एक तरुण युवा
त्याचा मृत्यू होतो आणि दुसरीकडे हे चालले जातात. तिसऱ्या दिवशी तो आरोपी जो आहे तो अज्ञात आरोपी म्हणून दाखल करण्यात आलेला आहे आणि तो त्याचा अटक झालेली नाही आहे आणि तो फरार झालेला आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या घरी गेले तो फरार झाला, तुम्ही शोरूमला गेले तो फरार झाला. म्हणजे असं कसं तुम्ही ज्या ठिकाणी चालले त्या ठिकाणी फरार होत चालला. दुसरी गोष्ट, हिट अँड रनच्या कायद्यानुसार गृह मंत्रालयाने जे आदेश काढलेले आहेत त्यानुसार त्याच्यावर कारवाई होणार का? मला हे सुद्धा प्रश्न नागपूर शहर पोलीस यंत्रणा यांना करायचे आहे. इस चीज़ के लिए टिफिन पहुंचाने के लिए बच्चा गया था, वो जो पेशेंट है उनका आयुष्मान भारत योजना में एमपी का कार्ड है और वो शायद 6 महीने पहले ही आ चुके थे और मैंने उनकी मदद करने की कोशिश किया क्योंकि मैं जॉइंट सेक्रेटरी हूँ CGHS बेनिफिशियरीज वेलफेयर एसोसिएशन ऑफ इंडिया में. मगर यहाँ लता मंगेशकर और 2-3 और हॉस्पिटल में भेजा गया. ये हालांकि लोग मोल मजूरी करने वाले हैं, ये डायलिसिस का पैसा और वो इट इज़ अ कंटिन्यूस प्रोसेस, दे कैन नॉट अफोर्ड. तो वो मैंने कोशिश किया कि वो करे तो नहीं हो पाया. इसमें एक लैकुना है ये, क्योंकि महाराष्ट्र के रहवासी नहीं होने की वजह से महात्मा ज्योतिबा फुले में उनका इंश्योरेंस नहीं है, तो बालाघाट के होने की वजह से आयुष्मान भारत में उनका इंश्योरेंस है. और हिंगना लता मंगेशकर में जब गए तो उन्होंने ये कहा था कि आपका अगर यहाँ ट्रीटमेंट अगर चालू करेंगे और फिर आप बालाघाट जाएंगे मतलब MP में तो आपका बंद हो जाएगा. तो इसमें जो लैकुना है ये सिस्टम दूर करें, क्योंकि आज कोई भी कहीं भी हिंदुस्तान में नौकरी करने के लिए, चाहे वो बिहार यूपी कहीं का भी हो, हिंदुस्तान में कहीं भी, मैं भी ऑल इंडिया सर्विस किया है, कहीं भी जा सकता है आदमी. तो आयुष्मान भारत का ये एक बड़ा फायदा जो आदमी को मिलने वाला है, गरीबों के लिए है, वो नहीं मिला उनको. कैमरामैन सचिन के साथ सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर. क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है. रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं. हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है. शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती. साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है. इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन. दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा. फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968.